जान्हवी पाटील वेलकम करते तुमचं आपल्या अचिव्हर्स अबॅकस क्लास मध्ये। रोज प्रमाणे मी आजही तुमच्यासाठी काही एक्झाम्पल घेऊन आलेली आहे। मी आज तुमच्यासाठी मल्टिप्लिकेशन चे एक्झाम्पल घेऊन आलेली आहे। आज आपण 3 डिजिटने 3 डिजिटला कसं मल्टिप्लाय करायचं हे शिकणार आहे। सगळी एक्झाम्पल आपण आपल्या अबॅकस किट वर सॉल्व करून बघणार आहे आणि बघणार आहे त्याचे आन्सर काय येतं ते। ओके, आपण 1 डिजिटने 1 डिजिटला कसं मल्टिप्लाय करायचं, 1 डिजिटने 2 डिजिटला, 1 डिजिटने 3 डिजिटला, 1 डिजिटने 4 डिजिटला पण कसं मल्टिप्लाय करायचं हे शिकलेलो आहोत। सगळे एक्झाम्पल आपण आपल्या अबॅकस किट वर सॉल्व केलेले आहेत। आपण 2 डिजिटने 2 डिजिटला कसं मल्टिप्लाय करायचं हेही शिकलेलो आहोत। सगळी बेसिक एक्झाम्पल पण आपली झालेली आहेत। जर तुम्ही जे लेक्चर अटेंड नसतील केलेले तर नक्की अटेंड करा, म्हणजे तुम्हाला मल्टिप्लिकेशन शिकायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही। ओके, आज आपण 3 डिजिटने 3 डिजिटला कसं मल्टिप्लाय करायचं याची काही एक्झाम्पल बघूया। ओके, मग फर्स्ट एक्झाम्पल काय आहे आपलं, आपण सगळे एक्झाम्पल आपण आपल्या अबॅकस किट वर सॉल्व करणार आहोत। ओके, फर्स्ट एक्झाम्पल आहे आपला 432 325 हे एक्झाम्पल आहे आपलं। एक्झाम्पल आपण आपल्या अबॅकस किट वर सॉल्व करून बघणार आहे। ओके, मग कसं सॉल्व करायचं आपल्या अबॅकस किट वर ते तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही। ओके, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा। ओके, मग फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, हा इकडचा म्हणजे हा 4 ने आपल्याला या 3 ला मल्टिप्लाय करून घ्यायचा आहे। ओके, म्हणजेच आपल्याला 4 चा टेबल 3 पर्यंत बोलायचा आहे। ओके, 4 1 जा 4, 4 2 जा 4 1 जा 4, 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 3 जा 12, 4 3 जा किती 12। मग आपल्याला 12 ऍड करायचे आहे, ते आणि हे 2 12 ऍड केले आपण। आता 12 ऍड केले, मग त्याच्याच खाली आपल्याला आपला फिंगर ठेवायचा आहे। ओके, फिंगर काढायचा नाही, म्हणजे नेक्स्ट आलेला आपल्याला इकडेच ऍड करायचं आहे ते आपल्याला समजून जाईल। ओके, इकडे आपण फिंगर ठेवला। आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, तर या 4 ने या 2 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे। ओके, म्हणजे आपल्याला 4 चा टेबल 2 पर्यंत बोलायचा आहे। तर 4 2 जा 8, 4 2 जा किती आलेला आहे आपलं 8, 8 मग आपल्याला ऍड करायचे आहे। पण 8 हा 1 डिजिट नंबर आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये 1 डिजिट नंबर ऍड होत नाही, म्हणजे मल्टिप्लिकेशन मध्ये 2 डिजिट नंबर लागतात। मग 2 डिजिट साठी आपल्याला काय करायचं आहे, तर अगोदर 8 च्या आपल्याला 0 लावायचा आहे, म्हणजे या रॉडला आपल्याला 0 ऍड करायचा आहे, म्हणजे हा रॉड सोडून आपल्याला इकडे ऍड करायचे आहे। 8 आपण ऍड केले, आता या रॉडवर आपल्याला आपली फिंगर ठेवायची आहे। ओके, फिंगर ठेवली। आता नंतर आपल्याला काय करायचं आहे, या 4 ने या 5 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे। ओके, तर 4 5 जा 20, 4 5 जा किती 20 आहे, मग 20 आपल्याला ऍड करायचे आहेत। इकडे 20 ऍड करायला बीट अवेलेबल नाही, मग 2 चा फॉर्म्युला 20 ऍड केले, इकडे आपल्याला 0 आहे, म्हणजे इकडे आपल्याला आपला फिंगर ठेवायचा आहे। पण आपले हे फर्स्ट स्टेप कंप्लीट झालेली आहे, फर्स्ट स्टेप आपण कंप्लीट केलेली आहे। ओके, मग आपण आता नेक्स्ट स्टेप बघूया, म्हणजे आपल्याला या 3 ने या 3 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे। ओके, फर्स्ट स्टेप कंप्लीट झालेली आहे, इकडे आपला आन्सर म्हणजे हे संपलेला आहे। पण आपला आता आपण सेकंड नंबर स्टार्ट करतोय। मग सेकंड नंबर स्टार्ट करताना आपल्याला अबॅकस किटचा फर्स्ट रॉड सोडून सेकंड रॉड वर आपल्याला आन्सर म्हणजे काय येईल ते आपल्याला इकडे ऍड करायचं असतं, म्हणजे आपण फर्स्ट रॉड सोडलेला आहे आणि या रॉड वर आपल्याला फिंगर ठेवायचा आहे। ओके, फिंगर ठेवला, तर 3 3 जा किती आहे 3 3 जा 9, 3 3 जा किती आलेला आहे आपलं 9 आलेला आहे। पण 9 पण 1 डिजिट नंबर आहे, मी मगाशी सांगितलेला 1 डिजिट नंबर नाही, मग त्याच्या अगोदर आपल्याला 0 लावायचा आहे। मग इकडे हा 0 आणि हे 9 ऍड केले, आता इकडे आपल्याला फिंगर ठेवायचा आहे। ओके, इकडे फिंगर ठेवला आपण। आता आपल्याला काय करायचंय, तर या 3 ने या 2 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे। तर 3 2 जा किती 6, 3 2 जा
नंबर आहे, मग काय करायचं, हा रॉड सोडून म्हणजे इकडे आपला 0 आणि हे 6 इकडे ऍड केले आपण. आता इकडे आपल्याला आपली फिंगर ठेवायची आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 3 ने या 5 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 3 5 जा किती, तर 3 5 जा 15. मग 15 आपल्याला ऍड करायचं आहे. हे 10 आणि हे 5 ऍड केले आपण. ओके, आपण आता आपल्याला काय करायचं आहे, आपली थर्ड स्टेप स्टार्ट करताना आपल्याला काय करायचं आहे, 1 रॉड सोडला, 2 रॉड म्हणजे 2 रॉड सोडून आपल्याला थर्ड रॉड वर यायचं आहे आणि थर्ड रॉड वर आलेला आन्सर आपल्याला ऍड करत जायचं आहे. ओके, मग आपण थर्ड रॉड वर आलेलो आहोत, 2 रॉड आपण सोडलेले आहेत, म्हणजेच आपल्याला या 2 ने आता आपल्याला या 3 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. तर 2 3 जा 6, 2 3 जा 6 व 6 आपल्याला ऍड करायचे आहेत या रॉड वर. पण 6 हा 1 डिजिट नंबर असल्याने इकडे 0 आणि आपल्याला इकडे 6 ऍड करायचे आहेत. पण 6 ऍड करायला बीट अवेलेबल नाहीये, मग 6 चा फॉर्म्युला आपण ऍड केलेला आहे. इकडे आपला संपलं, मग आपण इकडे फिंगर ठेवलेली आहे. ओके, नंतर आपल्याला काय करायचं आहे, या 2 ने या 2 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. म्हणजेच आपल्याला 2 चा टेबल 2 पर्यंत बोलायचं आहे. तर 2 2 जा 4, मग 2 2 जा 4, मग 4 पण 1 डिजिट नंबर आहे. मग 1 डिजिट नंबर असल्याने हा रॉड सोडून इकडे आपल्याला आपले 4 ऍड करायचे आहे. ओके, 4 आपण ऍड केले. आता इकडेच आपल्याला आपली फिंगर ठेवायची आहे. ओके, फिंगर ठेवली आपण इकडे. आपल्याला आता काय करायचं आहे, तर या 2 ने या 5 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 2 5 जा किती, तर 2 5 जा 10, मग 10 आपल्याला ऍड करायचे आहेत. मग 10 ऍड करायला आपल्याकडे बीट अवेलेबल नाही, मग 1 चा फॉर्म्युला हे 10 आणि हा ऑलरेडी 0 आणि हा आपला इकडे 0 आला. ओके, आपला आन्सर किती रॉड मध्ये आलेला आहे, 1 2 3 4 5 6. मग आपला आन्सर हे 6 रॉड मध्ये येणार आहे, म्हणजे आपला आन्सर करेक्ट आलेला आहे. मग आपले डिजिट किती आहेत, 1 2 3 4 5 6. मग हे 6 डिजिट आहेत, मग आपला आन्सर पण 6 डिजिटच येणार आहे, म्हणजे आपला आन्सर आलेला आहे. आन्सर काय आहे आपलं, 1 4 0 4 0 0. हे आन्सर आलेलं आहे आपलं. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया. फर्स्ट एक्झाम्पल आपलं झालेलं आहे बघून. आपण अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केला. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण सॉल्व करून. फर्स्ट एक्झाम्पल मी कसं सॉल्व केलं हे तुम्हाला समजलं असेलच. ओके, मग आपण आता थर्ड एक्झाम्पल बघूया, सॉरी सेकंड एक्झाम्पल बघूया. सेकंड एक्झाम्पल काय आहे आपलं, तर 522 into 349 हे एक्झाम्पल आहे आपलं. एक्झाम्पल आपण सॉल्व करून बघूया आपल्या अबॅकस किट वर. ओके, फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, तर या 5 ने या 3 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. तर 5 3 जा 15, मग 15 आपल्या अबॅकस किट वर आपल्याला ऍड करायचे आहे. हे 15 आपण ऍड केले. आता इकडे आपल्याला फिंगर ठेवायची आहे. ओके, फिंगर ठेवली आपण. आता आपल्याला काय करायचं आहे, तर 5 ने 4 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. म्हणजे 5 चा टेबल आपल्याला 4 पर्यंत बोलायचा आहे. तर 5 4 जा 20 आपल्याला ऍड करायचे आहे. हे 2 आणि हा आपला 0. इकडे आपल्याला आता फिंगर ठेवायची आहे. ओके, नंतर आपल्याला 5 ने 9 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. म्हणजे 5 9 जा 45, मग 45 आपल्याला ऍड करायचे आहे. हे 40 आणि हे 5 45 ऍड केले. फर्स्ट स्टेप आपली कंप्लीट झालेली आहे. ओके, आता नेक्स्ट स्टेप कडे जाऊया आपण. नेक्स्ट स्टेप आपल्याला काय करायचं आहे, तर या 2 ने या 3 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. ओके, तर 2 3 जा 6 6 आपल्याला कुठे ऍड करायचे आहेत, आपण
आणि इकडे आपल्याला 6 ऍड करायचे आहेत, पण 6 ऍड करायला आपला बीट अवेलेबल नाही, मग 6 चा फॉर्म्युला. आता इकडे आपल्याला फिंगर ठेवायची आहे. ओके, फिंगर ठेवली आपण. नंतर या 2 ने 4 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे, म्हणजे 2 4 जा 8. मग 8 आपल्याला ऍड करायचे आहे. 8 हा 1 डिजिट नंबर असल्याने इकडे आपल्याला 0 लावायचा आहे आणि इकडे आपल्याला 8 ऍड करायचे आहेत. मग 8 चा फॉर्म्युला. 8 आपण ऍड केले. आता इकडे आपल्याला फिंगर ठेवायची आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 2 ने या 9 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे, म्हणजे 2 9 जा 18. मग 18 आपल्याला ऍड करायचे आहे. 18 आपण ऍड केले. आपली सेकंड स्टेप पण कंप्लीट झालेली आहे. आता आपण थर्ड स्टेप कडे जाऊया. म्हणजेच आपल्याला थर्ड स्टेप कुठून स्टार्ट करायची आहे, तर 2 रॉड सोडून थर्ड रॉड वर आपल्याला थर्ड स्टेपचे नंबर ऍड करायचे आहेत. ओके, आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट या 2 ने या 3 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. तर 2 3 जा 6. मग 6 आपल्याला ऍड करायचे आहेत या रॉड वर, पण 6 हा 1 डिजिट नंबर असल्याने इथे आपल्याला 0 लावायचा आहे आणि इकडे 6 ऍड करायचे, पण 6 बीट अवेलेबल नाही, मग 6 चा फॉर्म्युला यूज केला आपण आणि इकडे आपला फिंगर ठेवला. ओके, इकडे फिंगर ठेवला आपण. नंतर आपल्याला काय करायचं आहे, तर या 2 ने या 4 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. ओके, तर 2 4 जा 8. मग 8 आपल्याला ऍड करायचे आहे. 8 पण 1 डिजिट नंबर असल्याने 8 चा फॉर्म्युला. इथे 0 लावलेला आहे आपण, पण इथे 8 चा फॉर्म्युला. ओके, इकडे आपण आता आपल्याला फिंगर ठेवायची आहे. ओके, तर नंतर 2 ने 9 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. तर 2 9 जा 18. मग 18 आपल्याला ऍड करायचे आहे. 18 ऍड केले आपण. आपला आन्सर 1 2 3 4 5 6 रॉड मध्ये आन्सर आलेला आहे आपलं. म्हणजे आन्सर आहे आपलं, आन्सर काय आहे आपलं, 1 8 2 1 7 8. हे आन्सर आलेलं आहे आपलं. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया. ओके, सेकंड एक्झाम्पल पण झालेलं आहे आपलं. आपण अबॅकस क्लिअर करूया. आता आपण थर्ड एक्झाम्पल बघूया सॉल्व करून आपल्या अबॅकस किट वर. ओके, थर्ड एक्झाम्पल काय आहे आपलं, 342 into 452. हे एक्झाम्पल आहे आपलं, इझी एक्झाम्पल आहे. आपण आपल्या अबॅकस किट वर सॉल्व करून बघूया आपलं आन्सर काय येतं ते. ओके, फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 3 ने या 4 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. म्हणजे 3 चा टेबल आपल्याला 4 पर्यंत बोलायचं आहे. तर 3 4 जा 12. मग 12 आपल्याला ऍड करायचे आहे. 12 आपण ऍड केले. आता इकडे आपल्याला फिंगर ठेवायची आहे. ओके, नंतर आपल्याला काय करायचं आहे, तर या 3 ने आपल्याला या 5 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. तर 3 5 जा 15. मग 15 आपल्याला ऍड करायचे आहे. 15 आपण ऍड केले. आता इकडे आपल्याला फिंगर ठेवायची आहे. नंतर आपल्याला या 3 ने या 2 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. तर 3 2 जा 6. मग 6 हा 1 डिजिट नंबर असल्याने मगाशी सांगितल्याप्रमाणे मी इकडे आपल्याला सोडायचा आहे. म्हणजे हा 0 आणि हा 6 आपण ऍड केलं. फर्स्ट स्टेप आपली कंप्लीट झालेली आहे. आता आपण सेकंड स्टेप कडे येऊया. सेकंड स्टेप कशी करायची, तर 4 ने आपल्याला 4 ला मल्टिप्लाय करून घ्यायचंय. म्हणजे 4 चा टेबल आपल्याला 4 पर्यंत बोलायचं आहे. तर 4 4 जा 16. मग 16 आपल्याला ऍड करायचे आहे. पण 16 कुठल्या रॉड मध्ये ऍड करणार, तर आपल्याला सेकंड रॉड पासून आपल्याला नेक्स्ट स्टेपची सुरुवात करायची आहे. म्हणजे इकडे आपल्याला 16 ऍड करायचे आहे.
हे 10 आणि इकडे आपल्याला 6 ऍड करायचे आहेत, पण 6 ऍड करायला बीट अवेलेबल नाही, मग 6 चा फॉर्म्युला 6 आपण ऍड केले म्हणजे 16 आपण ऍड केले. आता इकडे आपल्याला फिंगर ठेवायची आहे. ओके, फिंगर ठेवली इकडे आपण. आता आपल्याला काय करायचं आहे, या 4 ने या 5 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. तर 4 5 जा 20, 4 5 जा किती 20, मग 20 आपल्याला ऍड करायचे आहेत. हे 2 आणि हा 0 20, मग इकडे आपल्याला फिंगर ठेवायची आहे. ओके, नंतर आपल्याला या 4 ने या 2 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 4 2 जा 8, मग 8 हा 1 डिजिट नंबर असल्याने इकडे आपल्याला सोडायचा आहे, म्हणजे हा 0 आणि हा 8. ओके, सेकंड स्टेप पण आपली कंप्लीट झालेली आहे. आता आपण थर्ड स्टेप कडे येऊया. थर्ड स्टेप आपल्याला कुठनं सॉल्व करायची आहे, तर थर्ड रॉड पासून आपल्याला थर्ड स्टेप आपल्याला ऍड करायची आहे. ओके, नंतर आपल्याला या 2 ने 4 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे, म्हणजे 2 4 जा 8, मग 8 आपल्याला ऍड करायचे आहेत. पण 8 हा 1 डिजिट नंबर असल्याने आपल्याला इकडे 0 लावायचा आणि इकडे ऍड करायचे आहेत 8, पण 8 ऍड करायला इकडे बीट अवेलेबल नाहीये, मग 8 चा फॉर्म्युला यूज केला आपण 8 चा. 8 ऍड केले. आता इकडे आपल्याला फिंगर ठेवायची आहे. ओके, नंतर आपल्याला या 2 ने 5 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे, म्हणजे 2 5 जा किती 2 5 जा 10, मग 10 आपल्याला इकडे ऍड करायची आहे. 10 आणि हा 1 आणि हा आपला इकडे 0, 10 ऍड केले आपण. आता इकडे आपल्याला फिंगर ठेवायची आहे. ओके, नंतर आपल्याला या 2 ने या 2 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे, म्हणजे 2 2 जा 4, मग 4 हा 1 डिजिट नंबर असल्याने इकडे 0 आणि हे 4 झालं. 4 ऍड केले आपण. आन्सर आला आपला. आपला आन्सर किती रॉड मध्ये आलेले 1 2 3 4 5 6 रॉड मध्ये आपला आन्सर आलेला आहे, म्हणजे थर्ड एक्झाम्पलचं पण आपण आन्सर काढलेला आहे. आन्सर काय आहे आपला 1 5 4 5 8 4, हे आन्सर आलेला आहे. आपला आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया. ओके, आन्सर आलं. आन्सर आपण अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केलं. आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया आपल्या अबॅकस कीट वर. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे आपलं 421 into 553, हे एक्झाम्पल आहे आपलं. ओके, आपण एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 4 ने या 5 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे, म्हणजे 4 5 जा 20, 4 5 जा किती 20, मग 20 आपल्याला ऍड करायचे आहे. हे 2 आणि हा 0 20, म्हणजे इकडे आपल्याला आता फिंगर ठेवायची आहे. ओके, नंतर या 4 ने 5 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे, म्हणजे 4 5 जा 20, मग 20 परत आपल्याला ऍड करायचे 20 आणि हा 0 20, मग इकडे आपल्याला फिंगर ठेवायची आहे. ओके, नंतर 4 ने आपल्याला 3 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे, म्हणजे 4 3 जा 12, मग 12 आपल्याला ऍड करायचे आहे. 12 ऍड केले आपण. आपली फर्स्ट स्टेप कंप्लीट झालेली आहे. ओके, फर्स्ट स्टेप कंप्लीट झाली आपली. आता आपण सेकंड स्टेप कडे येऊया. सेकंड स्टेप कशी, तर 2 ने आपल्याला 5 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. ओके, तर सेकंड स्टेप ऍड करताना कुठल्या रॉड मध्ये करायचं, सेकंड रॉड मध्ये. ओके, तर 2 5 जा 10, मग 10 आपल्याला ऍड करायचे, हे 1 आणि हा 0 10, म्हणजे इकडे आपल्याला फिंगर ठेवायची आहे. ओके, नंतर आपल्याला काय करायचं आहे, या 2 ने या 5 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे, म्हणजे 2 5 जा 10, मग 10 परत आपल्याला ऍड करायचे, हे 10 आणि हा 0 10 ऍड केले. आता इकडे आपल्याला फिंगर ठेवायची आहे. ओके, नंतर आपल्याला
या 2 ने या 3 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. ओके, तर 2 3 जा 6, मग 6 आपल्याला ऍड करायचे आहे. तर 6 हा 1 डिजिट नंबर असल्याने इकडे हा रॉड सोडून म्हणजे इकडे 0 आणि हा 6 ऍड केला आपण. फर्स्ट सेकंड स्टेप पण आपली कंप्लीट झालेली आहे. आता आपण थर्ड स्टेप कडे येऊया. ओके, आपल्याला फर्स्ट या 1 ने 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे, पण कुठल्या रॉड मध्ये करायचं तर थर्ड रॉड मध्ये. ओके, थर्ड नंबरचा आपण ने मल्टिप्लाय करतोय, मग थर्ड रॉड मध्ये आपल्याला सुरुवात करायची आहे. तर 5 1 जा म्हणजेच 1 ने आपल्याला 5 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. तर 1 5 जा 5, 5 हा 1 डिजिट नंबर असल्याने इकडे 0 आणि हे 5 ऍड केले आपण. आता इकडे आपल्याला फिंगर ठेवायची आहे. नंतर आपल्याला या 1 ने या 5 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. म्हणजेच 1 5 जा 5, 5 हा 1 डिजिट नंबर असल्याने इकडे 0 आणि हे 5, 5 चा आपण फॉर्म्युला यूज केला. इकडे आपल्याला आता फिंगर ठेवायची आहे. ओके, नंतर या 1 ने आपल्याला या 3 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. म्हणजेच 1 3 जा 3, 3 हा 1 डिजिट नंबर असल्याने इकडे 0 आणि हे 3. 6 रॉड मध्ये आन्सर आला. आपलं आन्सर काय आहे आपलं 2 3 2 8 1 3 हे आन्सर आलेलं आहे. आपलं आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया. ओके, एक्झाम्पल राईट डाऊन केला आपण. अबॅकस आता आपण क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केलं आपण. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करूया. नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे आपलं 811 into 989 हे एक्झाम्पल आहे आपलं. एक्झाम्पल आपण आपल्या अबॅकस किट वर सॉल्व करून बघूया. ओके, फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे या 8 ने या 9 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. म्हणजे 8 9 जा किती 8 9 जा 72, मग 72 आपल्याला ऍड करायचे आहे. 72 आपण ऍड केले. आता इकडे आपल्याला फिंगर ठेवायची आहे. ओके, फिंगर ठेवली आपण. नंतर आपल्याला 8 ने 8 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. म्हणजेच 8 चा टेबल आपल्याला 8 पर्यंत बोलायचा आहे. तर 8 8 जा 64, मग 64 आपण ऍड करूया. 64 आपण ऍड केले. आता इकडे आपल्याला फिंगर ठेवायची आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे 8 ने या 9 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. म्हणजेच 8 9 जा 72, मग 72 आपल्याला ऍड करायचे आहे. पण इकडे 7 ऍड करायला आपल्याकडे बीट अवेलेबल नाहीये. मग 7 चा फॉर्म्युला 70 आणि हे 272 ऍड केले. फर्स्ट स्टेप आपली कंप्लीट झालेली आहे. आपण आता सेकंड स्टेप कडे येऊया. 1 ने आपल्याला 9 ला मल्टिप्लाय करायचं आहे. तर 1 9 जा 9 ऍड करायचे आहेत आपल्याला. पण कुठल्या रॉड मध्ये तर सेकंड रॉड मध्ये 9 ऍड करायचे आहे. पण 9 हा 1 डिजिट नंबर असल्याने आपल्याला इकडे 0 लावायचा आहे आणि इकडे 9 ऍड करायचे आहेत आपल्याला. पण 9 ऍड करायला पण इकडे बीट अवेलेबल नाही. मग 9 चा फॉर्म्युला ऍट 10 लेस 1 आणि बीट रिप्लेस होतील. इकडे आपला संपलेला आहे. म्हणजे इकडे आपल्याला फिंगर ठेवायची आहे. नंतर आपल्याला या 1 ने या 8 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 1 8 जा 8, 8 पण 1 डिजिट नंबर असल्याने इकडे आपल्याला 0 लावायचा आहे आणि इकडे आपल्याला 8 ऍड करायचे आहे. पण या रॉड मध्ये पण 8 बीट अवेलेबल नाही. मग 8 चा फॉर्म्युला 8 ऍड केले आपण. आता इकडे आपल्याला फिंगर ठेवायचा आहे. ओके, फिंगर ठेवला. नंतर आपल्याला या 1 ने या 9 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 1 9 जा 9, 9 पण 1 डिजिट नंबर असल्याने हा रॉड सोडायचा आणि या रॉड मध्ये 9 ऍड करायचे. सेकंड स्टेप पण आपली कंप्लीट झालेली आहे. आता आपण थर्ड स्टेप कडे जाऊया. थर्ड स्टेप काय करायची आपल्याला या 1 ने या 9 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. म्हणजेच 1 9 जा 9 कुठे ऍड करायचे आहे तर
इकडे आपल्याला आता फिंगर ठेवायची आहे. ओके, फिंगर ठेवली आपण. नंतर आपल्याला या 1 ने या 8 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. तर 1 8 जा 8. 8 हा 1 डिजिट नंबर असल्याने हा रॉड सोडून या रॉड मध्ये आपल्याला 8 ऍड करायचे आहेत. पण 8 बीट ऍड करायला आपल्याकडे अवेलेबल नाही आहेत बीट. मग काय करायचं, 8 चा फॉर्म्युला यूज केला आपण. हे बीट आपले रिप्लेस होतील. ओके, इकडे आपल्याला आता फिंगर ठेवायची आहे. ओके, नंतर आपल्याला काय करायचं आहे, तर या 1 ने या 9 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. तर 1 9 जा 9. 9 पण 1 डिजिट नंबर आहे. मग इकडे 0 आणि हा 9. आन्सर आला आपला. थर्ड स्टेप पण आपली कंप्लीट झालेली आहे. म्हणजेच आपल्या 6 रॉड मध्ये आन्सर आलेला आहे. आन्सर काय आहे आपला 80207879 हे आन्सर आलेलं आहे आपला. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया. आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. आपण अबॅकस क्लिअर करूया. आजचे सगळे एक्झाम्पल आपण बघून झालेले आहेत. सगळ्याचे आन्सर आपण काढलेले आहेत. आपण आज 3 डिजिट ने 3 डिजिटला कसं मल्टिप्लाय करायचं हे शिकलेलो आहोत. ओके, अशीच काही एक्झाम्पल घेऊन भेटू आपण नेक्स्ट लेक्चरला. थँक यू.